लाडकी बहीण योजना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोशल मीडियाद्वारे या योजनेबद्दल विविध प्रकारचे अफवा पसरविण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना बंद झाली आहे अशी अफवा सोशल मीडियाद्वारे पसरत आहे. लाडकी बहीण योजना बंद झाली आहे ही अफवा पूर्णपणे खोटी आहे. ही योजना चालू आहे आणि चालू राहील अशी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. मी आपल्या सर्वांसाठी काही पुरावे आणले आहेत, जेणेकरून आपल्या मनात या योजनेबद्दल असलेली शंका दूर होईल. हे एक लेटर आहे जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. हे लेटर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आहे. चला तर आपण लेटर वाचूया. उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. या लेटरद्वारे कदाचित आपल्या सर्वांचा शंका दूर झाला असेल. ही दुसरी पुरावा आहे लोकमत पेपर. या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले या योजनाबद्दल या लोकमत पेपरवर छापलेलं आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता. हिवाळी अधिवेशन संपताच लाडकी बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे. महायुतीने तरुण, वृद्ध, वंचितांसाठी ज्या योजना चालविण्याचे आश्वासन दिले आहे त्या केवळ चालवल्या जाणार नाहीत तर कोणतीही योजना बंद पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लाडकी बहीण योजनेतील पात्रता अटी बदलल्या जातील हा विरोधकांचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, निकष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की या योजनेबद्दल जी अफवा पसरविण्यात आली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. आपण सर्वजण अशा प्रकारच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या अटी, शर्ती किंवा नियमामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जर गव्हर्नमेंटकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट येईल तर मी आपल्याला ते अपडेट सर्वप्रथम कळविणार. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.